टुमदार नारळाची झाडे, सगळीकडे हिरवगार आणि पक्ष्यांचा किलबिलाट आणि समोरच समुद्र किनारे. हाय हॅलो नमस्कार, मी आहे पौर्णिमा आणि स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल विथ पौर्णिमामध्ये. मी आज आली आहे मडमार्वेमध्ये असलेल्या द रिसॉर्टमध्ये. चला तर मग मी तुम्हाला माझ्या रूम कसा आहे ते दाखवते. तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगलाच मिरर लागतो. मोठा असा मिरर आहे. इथे तयार होण्यासाठी मस्त अशी जागा आहे. तुम्ही बघू शकता की इथलं इंटेरियर किती सुंदर प्रकारे करण्यात आलेलं आहे. खूप साऱ्या डिम लाईट्स आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर खूपच रिलॅक्स फील होतं. इथे तुम्हाला छोटंसं असं केटल दिलेलं आहे. तुम्ही चहा वगैरे इथे बनवू शकता. तुम्हाला छोटासा स्टडी टेबल दिला गेलेला आहे. हा सोफा कम बेड आहे. जर तुमच्या संगती कोणी एक्स्ट्रा पर्सन असेल तर इथे रिलॅक्स होऊ शकतो. चला तर मी तुम्हाला आता सी व्ह्यू दाखवते माझ्या रूममध्ये. तुम्ही बघू शकता समोरच मडमार्वे बीच आहे. रूम मधून बीच पण दिसतोय, प्लस स्विमिंग पूल दिसतोय. चला आपण पुन्हा रूम मध्ये जाऊया. मम्मी बाहेर वेट करते. मला कधी आतमध्ये जायला भेटते आणि रिलॅक्स व्हायला भेटते आणि इथं शूटिंग कधी संपते. रूम मध्ये तुम्हाला कपाट दिला गेलेला आहे. त्यामध्ये प्रेस करण्यासाठी इस्त्री आहे, हँगर्स आहेत. त्याच्यानंतर एक छोटंसं लॉकर देण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू तुम्ही इथे ठेवू शकता. चला तर मी तुम्हाला बाथरूम दाखवते. हँड शॉवर्स आहे. कोविड पासून ह्या लोकांनी इथे ह्यांची काही ब्रँड्स ठेवले आहेत. रूमचं फटाफट शूटिंग आटपून मी गेले आहे लंच करायला. दुपारचे 3 वाजले होते म्हणून खूप भूक लागलेली. आम्ही फटाफट लंच करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले जाऊन मी पाणीपुरी खाल्ली, माझी फेवरेट. त्यानंतर इथे लाईव्ह म्युझिक चालू होतं, त्यामुळे सगळ्यांचा मूड खूप रिलॅक्स मस्त होता. लाईव्ह टॅटू आर्टिस्ट होते. आयुषने MS धोनीचा टॅटू काढून घेतला. मलाही काढायचा होता पण मला टाईम नाही भेटला तेवढा काढायला.
चला आपण लंच मध्ये काय काय मेनू आहेत ते बघूया. संडे असल्यामुळे इथे नॉनव्हेजचे प्रकार खूप होते. त्यांचे तुम्ही बघू शकता सगळीकडे नारळाची झाडे, खूप सारी हिरवीगार आजूबाजूला, पक्षी, बटरफ्लायज, त्यामुळे तुम्हाला इकडे गोव्याला आल्यासारखा फील होतो. मम्मी मस्त एन्जॉय करते साईडला बसून. तुम्ही बघू शकता हा हॉटेलचा एंट्रन्स आहे. हा वेटिंग रूम आहे. तुम्हाला रूम चेक इन चेकआउट होताना तुम्हाला इथे वेट करायला मस्त भेटू शकते.
हॉटेलच्या बाजूलाच समुद्र किनारा आहे. तिथे आम्ही संध्याकाळी गेलो होतो रिलॅक्स होण्यासाठी. खूप रश होता, लिमिटच्या बाहेर. म्हणून आम्ही बीचवर पुढे न जाता पुन्हा रूमवरती जाण्याचा निर्णय घेतला आणि हॉटेलवरतीच येऊन थोडंसं रिलॅक्स केलं. दुपारचं जेवण लेट आणि हेवी झाल्यामुळे आम्ही रात्रीचं जेवण स्किप केलं आणि लवकर झोपण्याचा डिसिजन घेतला. हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे वाजले आहेत 9 आणि आम्ही आलो आहोत सकाळचा ब्रेकफास्ट करायला. चला तर मग तुम्हाला दाखवते की सकाळचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट काय काय आहे इथे. कारण पटापट ब्रेकफास्ट करून पुन्हा पॅकिंग करायची आहे, निघायचं आहे बोट. दो प्लेन दो पक्का दिया
चला तर मग ब्रेकफास्ट झाला आहे, पॅकिंग झाली आहे. आता आपण निघूया आपल्या घरी. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट करून. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.